नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब प्रवेशद्वार कराड नगर परिषद कोल्हापूर नाका या ठिकाणी आहे. आपण पाहताय या ठिकाणी अंधारा जो आहे त्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. लाईटची जी व्यवस्था करायला पाहिजे होती, आपण पाहताय की जशा प्रकारे ही कमान आहे, अतिभव्य कमान आहे, उभारण्यात आलेली आहे. पूर्णपणे ही कमान जी आहे ती आपल्याला अंधारात पाहायला मिळते. आय लव्ह यू कराड जे आहे हा परिसरसुद्धा अंधारात आहे. याचीसुद्धा मी तुम्हाला दृश्य दाखवतो. या परिसरातसुद्धा लाईट असणं गरजेचं आहे, कारण अंधाराचा या ठिकाणी अनेक नागरिक आपण पाहताय की कशा प्रकारे इकडे त्याने पाण्याच्या बॉटल असतील, हे असतील, कशा प्रकारे अस्ताव्यस्त इकडं फेकलेलं आहे. या परिसरात जर लाईट असेल तर नक्कीच नागरिकांच्यावर अंकुश बसेल. दुसरीकडे तुम्हाला दृश्य दाखवतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हा पुतळा परिसर आहे. हा सुद्धा पुतळा परिसर आपण पाहत आहे की अंधाराचं साम्राज्य आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कोल्हापूर नाक्याची कराडची ही दृश्य आहे. नगरपालिकेने या सर्व बाबीकडे लक्ष तातडीने देऊन या परिसरात हा कमान आहे, भव्य प्रवेशद्वाराची ही कमान आहे, या परिसरात चांगली सुविधा देणं गरजेचं आहे, जेणेकरून बाहेरून जी प्रवासी कराड शहरात दाखल होतात कमान पाहून त्यांना देखील समाधान वाटेल. आणि कुठेतरी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने हे प्रवेशद्वार आहे, एक कमान उभारलेले आहे. या ठिकाणचं परिसर पाहून त्यांच्या मनाला देखील प्रसन्नता वाटेल. अशा प्रकारे कराड नगरपालिकेने काम करायला हवं.